श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार असल्यामुळे शाबू मी रात्रीच भिजत घातली होती. तीच बनवायला घेत आहे. गॅसवर तवा ठेवून तव्यावर शेंगदाणे टाकले. शेंगदाणे बारीक गॅसवर मस्त असे भाजून घेऊपर्यंत मिरची कट करून घेतली. तोपर्यंत शेंगदाणे तर भाजलेच होते. मग काय लावले मिक्सरला. इथे मुलगीची लुडबुड चालू होती. मुलांना शेंगदाण्याचा वाससुद्धा कसा लगेचच ओळखतो. मम्मा मला शेंगदाणे पाहिजेत. शेंगदाणे तर बारीक करून घेतलेत. शाबूत थोडंसं मीठ टाकून ती हलवून घेतली. नंतर कढईमध्ये तेल टाकून तेल चांगलं गरम होऊ द्यायचं बरं का. नंतर त्याच्यामध्ये थोडीशी मिरच्या टाकून त्याही मिरच्या भाजून घ्या. त्याच्यात शेंगदाण्याचा कूट घालायचा. शेंगदाण्याचा कूट भाजून झाला की त्यात लगेचच शाबू ओतून द्यायचे. शाबू 5-10 मिनटं अशीच परतत राहायची. नंतर 10 मिनटं झाकून द्यायचे. झाकण काढायचं, परत परतायचे. असं 2-3 मिनटं ठेवली की तयार होते शाबू. घ्या खायला मग. शाबू कोणाकोणाला खायला आवडते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.